तर वैष्णवी मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली। पिंपरी पोलिसांनी रात्री उशिरा स्वारगेट परिसरात कारवाई केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अखेर सासरा आणि दीर अटकेत। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आता बावधन पोलीस ठाण्यात आहेत। 7 दिवस झाले या सगळ्या घटनेला। त्या 7 दिवस हे सगळे फरार होते। पोलिसांकडून देखील जी कारवाई अपेक्षित होती लवकर होणं ती होताना दिसत नाही। काल अजित दादा ज्यावेळी बोललेत भाषणातून त्यावेळी नंतर ही सगळी सूत्र हल्लेली दिसत आहेत। हो की नक्कीच दादांच्या बोलण्यामुळे अजून जास्त तिथे ताकद आली असेल किंवा प्रभाव पडला असेल, त्यामुळे ते लगेच जास्त प्रकरण लगेच आपल्या हातात म्हणजे ते अटक झाली। म्हणजे दादा म्हणजे लवकर कारवाई होणं अपेक्षित होतं। हो लवकर होणं होतं, पण आता त्यांना पण मला पण आता मीडियाद्वारेच कळलं की त्यांना पण मित्रांच्या गाड्यामधून किंवा वेगवेगळ्या प्रकारून साथ मिळत होती, त्यामुळे ते लवकर सापडत नव्हते। पण नक्कीच दादांमुळे किंवा पोलीस प्रशासनाने तेवढी ताकद लावल्यामुळे ते आले तर समोर। पण याच्यामध्ये तुझे प्रती म्हणजे सुशील हगवणे हे देखील फरार होते। त्यांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे। पण काल ज्यावेळी तुम्ही बोलत होता की त्यांचं तसं काही संबंध नाही या सगळ्या प्रकरणाशी, काल अटक करण्यात आलेली, काय वाटतं की या सगळ्या प्रकरणात सुशील हगवणे यांना गोवण्यात आलंय असं वाटतं? हो नक्कीच, कारण की ह्या प्रकरणात त्यांचा खरंच काही सहभाग नव्हता। किंवा तुम्ही इवन आत्ता जरी आमच्या शेजारी रूम आहे तिथे जाऊन जर बघितलं की माझा अख्खा संसार तिथे आहे, किंवा आई वडिलांमुळे किंवा जर बोलल्यामुळे जर हे त्यांना त्यांची जर त्याच्यामध्ये हे घेण्यात आलं असेल त्यांना, तर त्याच्यामुळे पण त्यांचं नाव देण्यात आलं असेल। इवन मला असं वाटतं की मी जरी तिथं असते तरी माझं पण नाव तिथं देण्यात आलं असतं। म्हणजे माझ्या जरी घरचे असते तरी माझ्या फॅमिली पण पूर्ण फॅमिलीचं नाव दिलं असतं। पण आता पोलीस योग्य ती कारवाई करतील, जे जे कोण खरंच गुन्हेगार आहेत त्यांना योग्य ती कारवाई पोलीस करतील। कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।